नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. देशाचं राजकारण सध्या एका अशा वळणावरती आहे की 2024च्या निवडणुकीमध्ये अशा पक्षाची जर आपण वोट बांधली, जे सेफॉलॉजिस्ट आहेत किंवा जे निवडणुकीचं विश्लेषण करून देशासमोर काही गोष्टी मांडत असतात, तर त्यांना अजूनही विश्वास आहे की 2024च्या निवडणुकीमध्ये श्री नरेंद्र मोदी यांचं जे काही पॉलिटिकल अरिथमेटिक आहे, ते अरिथमेटिक बदलता येऊ शकतं. कारण काऊ बेल्ट सोडून जे इतर जागा आहेत त्यातल्या 100 जागांचं असं गणित मांडलं जातं आहे की ज्यामुळं काही कॅल्क्युलेशन्स त्यांची बिघडू शकतात. आता महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं महाविकास आघाडीचं एक काँग्रेस राष्ट्रवादी प्लस शिवसेना असं जे गणित तयार झालेलं आहे, त्यातनं 45% महाविकास आघाडीच्या मताचा टक्का होईल असं म्हटलं जातं. आणि मग 2 पातळीवरती प्रयत्न होताना दिसत. म्हणजे श्री नितीश कुमार हे एका फ्रंटचं नेतृत्व करत आहेत, अजून तरी त्यांनी तसं खुलेपणानं सांगितलेलं नाही. त्यांच्या बाजूला कदाचित जी अशी मंडळी की ज्यांना काँग्रेस नको आहे अशी मंडळी जाऊ शकतात. काँग्रेसची भारत जोडो यात्रा वगैरे आपण बघतोच आहोत. आणि अशा वेळेला म्हणजे या पार्श्वभूमीवरती ज्या राज्यामध्ये आता निवडणुका येऊ घातलेल्या आहेत, त्या तेलंगणाचे मुख्यमंत्री जर महाराष्ट्रात येत असतील तर इट सेल्फ अ मेसेज टू द नॅशनल पॉलिटिकल पार्टी आणि महाराष्ट्रातल्या राजकारणामध्ये. सो हे काय आहे हे जरा नीट आपल्याला समजून घ्यायचं आहे. तर त्यासाठी माझ्यासोबत जहिराबादचे खासदार बी पाटील सर आहेत. सर, तुमचं स्वागत आहे बी माझामध्ये. नमस्कार सर. थँक्यू. आणि बोधनचे आमदार आहेत शकील अहमद, ते आपल्यासोबत आहे. सर, आपका भी बहुत नमस्कार भाई साहब, थँक्यू सो मच. सर, हे राष्ट्रीय राजकारण वगैरे हा नंतरच्या विश्लेषणाचा भाग आहे. तुमचा मतदारसंघ हा सीमावर्ती भागात आहे, पलीकडे कर्नाटक आहे, अलीकडे महाराष्ट्र आहे, बरोबर. आणि मी थोडंसं वाचत असताना माझ्या असं लक्षात आलं की खरं तर तुम्ही ज्या वेळेला राष्ट्रीय पार्टी झालात तेव्हाच तुम्ही ओडिशा, कर्नाटक, महाराष्ट्र, छत्तीसगड वगैरे अशा राज्यामध्ये आपला विस्तार करावा असा दृष्टिकोन ठेवला. पण ह्या विस्ताराचा बेस काय? बेसिकली भारत हा कृषीप्रधान देश आहे. गेल्या 75 वर्षाच्या काळामध्ये शेतकऱ्यासाठी असं फार काही काम झालेलं नाही. आणि गेल्या 8 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये तेलंगणा सरकारने जे शेतकऱ्यासाठी किंवा दुसरे जे कामं केलेत, त्या कामाच्या माध्यमातून लोकांची अशी अपेक्षा आहे की ह्या पद्धतीचे कामं भारतभर व्हायला पाहिजे. पिण्याची पाण्याची व्यवस्था असो, शेतीची पाण्याची व्यवस्था असो, म्हणजे 24 तास इलेक्ट्रिसिटीची अडचण असो, किंवा बरेच जे स्कीम्स आहेत ते स्कीम्स आम्ही चांगल्या पद्धतीनं आमच्या राज्यात वापरलो. आणि आम्हाला नीती आयोगाकडून सुद्धा बरेच अवॉर्ड्स पण भेटलेत आमच्या कामाच्या, आमच्या मुख्यमंत्र्यांना, आमच्या मंत्र्यांना. म्हणून इथले बाजूचे जे आहेत, म्हणजे कर्नाटकचे असो, रायचूर असो, देगलूर असो, बिलोली असो, ह्या लोकांची हमेशा एक मानसिकता होती की ते एक तर आमच्याकडे असायला पाहिजे किंवा आमच्यासारख्या योजना त्यांना भेटायला पाहिजे म्हणून. तर त्याच्यामुळं आमची असे म्हणजे मत झालं की लोकांपर्यंत आमचे जे विकासाचे कामं त्यांच्या पोहोचवायला पाहिजे, म्हणून ही आम्ही स्टेप घेतलेली आहे. म्हणजे जी गावं महाराष्ट्रातनं तुमच्याकडे येऊ इच्छित आहेत त्यांना तुमच्याकडे घेण्याचा तुमचा प्लॅन आहे की सध्या फक्त राजकीय प्लॅन? त्यांना आमच्याकडे घेण्याचा प्लॅन कधीच नव्हता आणि ते शक्य पण होणार नाही. पण त्यांची मानसिकता होती म्हणून आम्हीच एक नॅशनल पार्टीकडून त्यांच्याच राज्यात त्यांना ह्या सगळं सुविधा द्यावा म्हणून आमची ही तयारी आहे. शकील साहब, मैं जब आपकी पार्टी का इंटरनल असेसमेंट देख रहा था, पढ़ भी रहा था, तो मुझे ऐसे लगा कि कई ऐसी स्टेट कॉन्स्टिट्यूंसीज़ हैं जहाँ पे आपके स्टेट में जो भाषा बोली जाती है उस तरीके की भाषा बोलने वाले लोग यहाँ पे भी हैं. तो क्या आपका प्राइमरी फोकस उन्हीं लोगों पे रहेगा? नहीं, हम भाषा के माध्यम से आगे नहीं चल रहे. अच्छा. हम तो पूरे हिंदुस्तान में एक डेवलपमेंट मॉडल को लेके आगे चल रहे हैं. जो 70 साल में जो गवर्नमेंटें थी, राज्य में भी गवर्नमेंट थी, गली से लेके दिल्ली तक सरकार थी कई पॉलिटिकल पार्टीज़ की. जब गली से लेके दिल्ली तक सरकार है तब भी कोई डेवलपमेंट हुआ नहीं है. अगर महाराष्ट्र तो हमारा सराउंडिंग बॉर्डर है तेलंगाना का. अगर आप तेलंगाना की कंपैरिजन करेंगे कि इन ऑल सेक्टर्स या इंफ्रास्ट्रक्चर, हेल्थ सेक्टर, एजुकेशन सेक्टर, इरिगेशन सेक्टर, इन एनी सेक्टर आप कहीं में भी ले लीजिए, तेलंगाना में जो डेवलपमेंट है उसका 20% डेवलपमेंट भी महाराष्ट्र में नहीं है. तेलंगाना इज़ ए यंग, इन स्पाइट ऑफ बीइंग ए यंगेस्ट स्टेट, 29th यंगेस्ट स्टेट ऑफ इंडिया, इतने कम समय में 9 साल में इतना ज़्यादा विकास जो तेलंगाना में हुआ है, ये बहुत बड़ी बात है. आज महाराष्ट्र में इतनी सरकारें आके गई है कि यहाँ भी उनकी सरकार थी, राज्य सरकार, और दिल्ली में भी उनकी सरकार थी, तब भी कोई डेवलपमेंट नहीं हुआ. तो फोकस क्या है, प्राइमरी फोकस क्या है?
प्राइमरी फोकस ये है कि हम पूरे हिंदुस्तान में विकास चाहिए। हमारे सर का एजेंडा ये है केसीआर जी का कि तेलंगाना वाला मॉडल हर स्टेट में होना चाहिए, इम्प्लीमेंट होना चाहिए। तो सारे स्टेट को डेवलप होना चाहिए और जो कम्युनलिज्म का मुद्दा पूरे हिंदुस्तान में देश में चल रहा है ये ख़त्म होना चाहिए और रिलीजन के नाम से नहीं, डेवलपमेंट के नाम से पॉलिटिक्स को आगे बढ़ाना चाहिए। तो फिर आप सोलापुर नहीं गए, औरंगाबाद नहीं गए, मुंबई नहीं गए, सिर्फ नांदेड़ में आए? नांदेड़ में आने का रीज़न ये है कि जब बीआरएस नेशनल पार्टी बनी थी, टीआरएस से बीआरएस में जो ट्रांसफॉर्मेशन हुआ था उसके बाद गुरु गोविंद सिंह जी का आशीर्वाद लेने का एक सेंटिमेंट था हमारे केसीआर जी का। और उसके अलावा एक और बात ये थी कि यहाँ महाराष्ट्र के काफ़ी जो पॉलिटिकल लीडर्स है, जो सरपंचेस है, जो ज़िला परिषद चेयरमैन है, उनकी काफ़ी टाइम से डिमांड थी कि हमको तेलंगाना राज्य में विलीन कर दो, हमको मिला दो। ले रहे नहीं ले रहे? नहीं, कॉन्स्टिट्यूशनली वो पॉसिबल नहीं है, ज़रूरत नहीं है। हम तो सारे राज्यों की उन्नति चाहते हैं, उनको लेने की ज़रूरत नहीं है। लेकिन हर स्टेट में हम खुद पहुंचेंगे, लोगों के आशीर्वाद से वहाँ पे गवर्नमेंट हमारी बनाएंगे और ज़रूर जो तेलंगाना वाला मॉडल है वो सारे स्टेटों में हम लेके आएंगे। मैं खासदार साहेब से यही सवाल पूछना चाहता हूँ सर, असं आहे की BRS झाल्यानंतर तुम्ही राज्यात एक तुमची रॅली झाली आणि तर राज्याच्या बाहेरची जी पहिली रॅली होती ती नांदेडलाच होती आहे. का नांदेड? म्हणजे काय, मराठवाडा जे आहे ना ते म्हणजे निजाम स्टेटचा एक पार्ट अँड पार्शल आहे समजा. म्हणजे बीड, उस्मानाबाद, परभणी, नांदेड, जालना, लातूर हे सगळे अगोदर हैदराबादशी अटॅच होते अगोदर सगळे. त्याच्यामुळे ते एक त्यांचं अट्रॅक्शन पण आहे. तो पण एक विषय आहे. आणि ते आमचे आमदार सांगितल्यासारखं इथं गुरु गोविंद सिंगचं दर्शन करून पुढे काम चालू करावं म्हणून आमची इच्छा होती. एक नंदीग्राम एक चांगलं स्थळ आहे, गोदावरीचं स्थळ आहे, म्हणून इथून आम्ही ते काम चालू केलेलं आहे. एक प्रश्न तुम्हाला विचारला जाईल, कारण आता तुम्ही मराठवाड्याचा संदर्भ काढलाय म्हणून. मराठवाडा मुक्ती दिनाबद्दल पक्षाची भूमिका काय आहे? ती केव्हाही फेवरमध्येच असते आमची पक्षाची भूमिका. MIMनी या संदर्भात थोडी वेगळी भूमिका घेतली. त्यांची भूमिकेशी ह्या मतावर आम्ही इश्यू बेस आम्ही सपोर्ट करतो. कुठले केंद्रातसुद्धा आम्ही जेव्हा काम करत असताना इश्यू बेस त्यांना सपोर्ट केलेला आहे. ज्या वस्तू आम्हाला ॲक्सेप्टेड आहेत तिथंच आम्ही सपोर्ट करतो, आम्ही त्यांचा अगेन्स्ट करतो असतो. इथून सुरुवातीच्या टप्प्यात तुमच्या पक्षात येणाऱ्या नेत्यावरती जास्त फोकस आहे, जसं आता परभणीचे माणिक कदम तुमच्या पक्षात आले. तर मला वाटत नाही की फार गर्दीवरती तुमचा उद्या फोकस असेल. फोकस काय उद्याच्या सभेचा? म्हणजे ज्या लोकांना आमचे विचार योग्य वाटतात किंवा हे विकासाचे कामं योग्य वाटतात, ह्या पद्धतीचे लोक आमच्या बरोबर येण्याच्या विचारात आहेत, त्या लोकांचं आम्ही स्वागत करतो. आणि कोण लोक असतात? आता बरेच लोक आमच्या संपर्कात आहेत गेल्या काही वर्षापासून. आता बरेच आमच्या माणिकरावकडे यादीत 3-4 आमदार पण आहेत जे फॉर्मर MLAs आहेत आणि बरेच जिल्हा आमदार की माजी आमदार? माजी आमदार आहे. हाँ शकील साहब, मैं वही पूछ रहा था कि शायद कल आपका फोकस ज़्यादा भीड़ पे नहीं होगा क्योंकि नई पार्टी है, महाराष्ट्र में आई है, तो प्राइमरी फोकस आपका उन नेताओं पे रहेगा या फिर क्राउड पुल आउट करना भी एक अपने आप में उसमें बात है? नहीं, क्राउड पुल आउट करने का कोई ये मीटिंग का मुद्दा नहीं है. ये तो प्रवेश मीटिंग है. काफ़ी लोग जो सिर्फ प्रवेश मीटिंग है. काफ़ी लोग जो इंटरेस्ट दिखा रहे थे कि हमको BRS ज्वाइन करना है, केसीआर जी के हाथ मजबूत करना है और उनके साथ हमको काम करना है, काफ़ी लोग आगे आए हैं. तो काफ़ी टाइम से ये सिलसिला ऑलरेडी चल रहा था. तो जब यहाँ पे आ ही रहे हैं तो ये प्रोग्राम रख के महाराष्ट्र के जितने जो नज़दीक वाले डिस्ट्रिक्ट है वहाँ के लोगों को ज्वाइन कर रहे हैं. उसके बाद शायद फ्यूचर में पॉलिटिकली पब्लिक मीटिंग भी जल्द हो सकती है. तो आपका पॉलिटिकल प्रोग्राम क्या है महाराष्ट्र के लिए? पॉलिटिकल प्रोग्राम हमारा एक ही एजेंडा है, डेवलपमेंट, सिर्फ विकास की बात करना है. हमारा पॉलिटिकल एजेंडा ये है कि पार्टी यहाँ पे हमारी अच्छा परफॉर्मेंस करेगी. आने वाले दिनों में जो लोकल बॉडी इलेक्शंस होंगे उसमें हम अच्छी छाप यहाँ पे छोड़ेंगे क्योंकि यहाँ के लोग विकास चाहते हैं. मैं दूसरी मर्तबा आपको बोल रहा हूँ, 70 साल से तमाम गवर्नमेंटों पे भरोसा करके लोग कुछ नहीं मिला आखिर में. आप नांदेड़ की हालत देख रहे हो. यहाँ से 2 बार CM लोग रह चुके, नांदेड़ के लोग यहाँ पे CM बनाए, 5 बार CM थे. और कई दूसरी पार्टियाँ आई जो दिल्ली में भी उनकी सरकारें थी ना, यहाँ पे भी थी लोकली, लेकिन डेवलपमेंट नहीं हुआ है. तो तेलंगाना मॉडल वाला डेवलपमेंट हर स्टेट में अगर होगा तो लोग खुश होंगे. इससे भारत देश का विकास होगा, सारे राज्यों का विकास होगा. ये हमारी सोच है और कोई दूसरा मुद्दा नहीं है हमारे पास, सिर्फ डेवलपमेंट. आप स्टेट में पॉलिटिक्स करते हैं, आप MLA भी हैं, तो 2 सवाल मुझे आपसे पूछना है. FRPM जो होता है, फाइनेंशियल रेगुलेटरी और बिजनेस बजटरी मैनेजमेंट,
उसमें आपका स्टेट यंग होने के बाद भी रेशियो टू जीडीपी ऑफ डेप अगर देखें तो वो बहुत ज़्यादा है। तो सवाल तो आपको महाराष्ट्र की पॉलिटिकल पार्टी ये भी पूछेंगी कि इतनी सारी फ्रीबीज आप दे रहे हैं, आपकी स्टेट की हालत तो देखिए क्या होने जा रही है। हमारे स्टेट की बहुत बढ़िया हालत है। जो हमारी जीएसडीपी है 5.5 लाख करोड़ से 13 लाख करोड़ की जीएसडीपी है। तो हमारा स्टेट कोई भी कंडीशन में नेगेटिविटी की तरफ नहीं है। जहाँ बात रही डेप्स की, वो तो ऑब्वियसली स्टेट की इतनी ताकत है, वो डेप्स ऑटोमेटिक प्लान्ड वे में वो हो जाएंगे। तो मतलब एवरीथिंग इज प्लान प्रॉपरली। कहीं भी नेगेटिविटी तेलंगाना में है ही नहीं। अभी 2,80,000 करोड़ का बजट पेश कर रहे हैं कल। फिजिकल डेफिसिट की बात करें तो फिजिकल डेफिसिट ये आपका जो घाटा देखिए, हर राज्य का फिजिकल डेफिसिट ऑल्टरनेट चलते रहता है हर बजट में। ये नॉर्मल सी चीज़ है जो हर बार होते आती है। जैसे अगर केंद्र सरकार की भी आप ले लिए बात, यही चीज़ है। जो पिछले 25 साल 30 साल में जो प्रधानमंत्री इतना जो है अंदर नहीं हुए थे, जबकि बीजेपी गवर्नमेंट में 9 साल में दुनिया भर का सारा कुछ डेफिसिट वहाँ पे गवर्नमेंट ऑफ इंडिया पे भी लगा हुआ है। तो ऐसे कई राज्य है जहाँ पे बीजेपी शासित राज्य है, वहाँ का भी आलम देखिए वो है। लेकिन तेलंगाना एक ऐसा राज्य है जो फास्टेस्ट वे में डेवलप हो रहा है। लेकिन साथ ही साथ जो है स्टेबिलिटी को भी, फाइनेंशियल स्टेबिलिटी को भी साथ लेके चल रहे हैं। इवन कोविड के टाइम पे भी इतना फाइनेंशियल बर्डन स्टेट पे हुए बाद भी कहीं भी कोई वेलफेयर स्कीम तेलंगाना राज्य में रुकी नहीं है। कहीं भी कोई दिक्कत नहीं है। सारे लोग बहुत खुशी से, बहुत अच्छे माहौल में तेलंगाना में जी रहे हैं। तेलंगाना इज़ ए वेरी लवली स्टेट, नंबर 1 स्टेट ऑफ इंडिया। हिंदुस्तान में भी यही माहौल होना चाहिए तेलंगाना की तरह। दूसरा सवाल, आपकी जो सहयोगी पार्टी है उसका खुद का कुछ मत है 17 सितंबर को लेके, आप क्या मानते हैं? सहयोगी पार्टी कौन सी है हमारी? एमआईएम की माना। एमआईएम सहयोगी पार्टी नहीं है हमारी, पॉलिटिकली कनेक्टेड। इट्स इशू बेस्ड सपोर्ट के लिए एमआईएम पार्टी या कोई और पार्टी अगर इशू बेस्ड सपोर्ट है तो कोई रीजनल पार्टी से काफ़ी सारी पार्टीज वो कर लेती। लिबरेशन डे की जहाँ तक बात है 17 सितंबर की, आप देखिए लिबरेशन डे गवर्नमेंट ऑफ तेलंगाना बहुत बड़े पैमाने पे आज तक कभी नहीं हुआ उस तरीके का लिबरेशन डे हमारे पास मनाया गया। लेकिन जब होम मिनिस्टर आए थे तो आपका एब्सेंस था, आपके नेता वहाँ नहीं गए। नहीं, वो तो अपना पॉलिटिकल माइलेज के लिए कुछ ना कुछ इस तरीके की बातें करके, वो तो रिलीजियस बेस्ड बातें करके जाना है, उनको अपना वोट बैंक बनाना है, भड़काऊ भाषण देना है, वो काम है। हम तो सारे जो हिंदू मुस्लिम सिख ईसाई की जो गंगा जमनी तहजीब है तेलंगाना की, ये पूरे भारत देश की मिसाल है। यहाँ सारे लोग, हम सारे तबकात को, सारे लोगों को साथ लेके चलते हैं। ऐसा नहीं है कि रिलीजियस बेस्ड भाषण दे दिए और जो है फसाद करा दिए, दंगे करा दिए और अपने वोट लपेटे और निकल गए। ऐसी हमारी सोच नहीं है। जो बीजेपी करती है ऑफ कोर्स ऑब्वियसली वही तो काम है। ये रिलीजियस पार्टी है। नांदेड़ के बाद महाराष्ट्र में कितनी यहाँ तो तहलका मच रहा है, आप देख रहे हो महाराष्ट्र में। किस तरीके का तहलका मच रहा है? सारे लोग बहुत खुश है कि एक अल्टरनेट, बहुत बड़ा अल्टरनेट हमको मिल गया है। कि बहुत बड़ा अल्टरनेट, ऑफ कोर्स ऑब्वियसली मतलब यहाँ पे कौन लोग आपके साथ में जुड़ते जाएंगे? सारे लोग जुड़ते ही जा रहे हैं। जब केसीआर साहब तेलंगाना हासिल करने की कोशिश कर रहे थे, कितने लोग आएंगे कल? समंदर है, पता नहीं। हम तो सोच रहे थे कि भाई 5-10 हज़ार लोग प्रवेश करेंगे, लेकिन समंदर है, पता नहीं। You are claiming something which is very bigger. Yes, it is bigger. It is bigger. It would be around 2,000, 3,000, 4,000. I don't know. It's a sea, I am telling you. Probably I would be there, so I am going to ask you a few questions regarding this. You will be shocked, brother. Rahul ji, you will be shocked, I am telling you. You will be shocked. The people of Maharashtra are showing keen interest in the leadership of KCR to get the betterment of their state, to get their lives better, to get their livelihood better. अगर आप किसानों की तरफ जाएंगे, यहाँ पे कोई चीज़ नहीं है, कोई इरिगेशन डैम सही बने हुए नहीं है ना। मेरा आखिरी सवाल, उद्धव ठाकरे से आपकी बात हुई थी, आप मुंबई में गए थे ज्वाइंट प्रेस कॉन्फ्रेंस, उसके बाद क्या हुआ? नहीं, वो तो उद्धव ठाकरे से जो जिस बात से मुलाकात हुई थी, जो नेशनल पार्टी फॉर्म करने जा रहे थे, उस मुद्दे पे तमाम स्टेट्स के जो भी लीडर्स हैं उनसे केसीआर जी की मुलाकात हो रही थी। तो सी वन ऑफ द मीटिंग, वो भी एक वन ऑफ द मीटिंग। अभी वो रिश्ता बना है नहीं बना है? वो आगे पॉलिटिकली सिनेरियो क्या होगा क्या नहीं होगा, वो पार्टी की पॉलिसी मैटर है। तो उस पर मैं इट्स टू अर्ली टू
say anything on that. थैंक यू सर. जी, जी, मैं अभी thank you. खासदार साहब से मुझे और 2-3 सवाल पूछणे. असं आहे की तुम्ही राष्ट्रीय राजकारणाकडे बघताना KCRनी एक स्टँड घेतला असं दिसतं. आता 17 फेब्रुवारीला तुमची हैदराबादमध्ये रॅली आहे. कोण लोक त्याला उपस्थित असणार? 17 फेब्रुवारीला आमच्याकडे सेक्रेटरीचं इनॉग्रेशन होणार आहे सर. त्या सेक्रेटरीला आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचं नाव दिलेलं आहे. त्या कार्यक्रमासाठी तामिळनाडूचे मुख्यमंत्री, झारखंडचे मुख्यमंत्री तेजस्वी यादव साहेब, तसेच प्रकाश आंबेडकर साहेब आणि बरेच काही लोक येणार आहेत. आणि पास्ट मीटिंगमध्ये खम्ममला दिल्लीचे मुख्यमंत्री, पंजाबचे मुख्यमंत्री, केरळचे मुख्यमंत्री, तसंच UPचे फॉर्मर CM अखिलेश यादव साहेब आणि आपले D राजा असे बरेच लोक आले होते. श्री उद्धव ठाकरे का आले नसतील त्याला? म्हणजे आम्ही उद्धव ठाकरेला भेटायला जेव्हा गेलो होतो ना, तेव्हा आमचं BRSचं म्हणजे ट्रान्समिशन झालेलं नव्हतं. आम्ही तेव्हा TRSमध्येच होतो. आमचे ओपिनियन्स घेत होतो की लोकांचे ह्या विचारात त्यांचं शेअर आहे आणि त्या किती इंटरेस्टमध्ये आहेत. आता त्यांचा विषय आहे, आता सध्या तरी ते महाराष्ट्र विकास आघाडीमध्ये असल्यामुळे बाकी दुसऱ्या 2 पक्षाशी त्यांचं म्हणजे बोलणं झाल्याशिवाय त्यांना डिसिजन घेता येत नसतं, म्हणून त्यांनी अजून काही बोलले नाही. पण आता संपर्क नाही आहे त्यांच्याशी जसा पूर्वी होता. संपर्क आहे, सगळ्याशी संपर्क आहे. सगळ्याच पार्टीशी संपर्क आहे. आमचा कुठल्या पार्टी संपर्क नाही. प्रत्येकाशी आम्ही बोलतो. जे लोक आमच्या मताशी सहमत आहेत ते लोक आमच्यासोबत येण्यास तयार आहेत. ते लोक अजून विचारात आहेत की पुढे काय सांगतील ते पुढचे. थोडक्यात तुम्हाला असं म्हणायचं की उद्धव ठाकरे हे काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर असल्यामुळं आणि तुमचा अँटी काँग्रेस स्टँड असल्यामुळे त्यांची अडचण झाली. आणि आम्ही अँटी काँग्रेस स्टँड असं कधी बोललोच नाहीत. आता आमचं एवढं KCR यांचं राजकारण बघतो. उद्याचं आमचं विधान आहे बीजेपी अँटी काँग्रेस. असं आता आम्ही त्या स्टेजवर आम्ही आता बोलणार नाही. ते ॲक्च्युली उद्याचंच आमचा एकच आहे की येणारा सरकार शेतकऱ्याचं सरकार असायला पाहिजे, गरिबांचं सरकार असायला पाहिजे, म्हणजे वंचिताचं सरकार असायला पाहिजे. ह्याच विषयावर आम्ही आमचं काम करतो. ठीक आहे, मला तुमचं उत्तर माहिती आहे, तरीही मी हा शेवटचा प्रश्न विचारतो. तुमच्या राज्यामध्ये आता निवडणूक होणार आहे. कोणी काही जरी म्हटलं तरी भारतीय जनता पार्टी ही तिथे एक इमर्जिंग फोर्स आहे. ते कशा पद्धतीचं राजकारण करतात त्याबद्दल आमदार साहेबांनी सांगितलेलं आहे. पण आता त्यांना टॅकल करायचं असेल तर वेगवेगळ्या पातळीवरती आपणही एक चॅलेंजर बनू शकतो, अशा भूमिकेत सध्या KCR दिसत आहे. म्हणजे आमचा विषय फक्त विकासाचा आहे. विकासाला बघून लोक मत करणार आहेत. डेफिनेटली BJPच्या लोकांनी किती जरी विषय काढले, कुठल्या पद्धतीचं जरी आमच्या BRS गव्हर्नमेंटवर जर कामं केलं तरी मत करणाऱ्या लोकांचं जे हे आहे ते डेफिनेटली आमच्या BRS पार्टीकडे असल्यामुळं डेफिनेटली येणाऱ्या निवडणुकीमध्ये आमचं सरकार येणार हे अगदी 100%. तुमचं आता अपोजिशन पॉलिटिकल प्रिन्सिपल पार्टी कोण आहे, काँग्रेस की BJP? म्हणजे बेसिकली तेलंगणा स्टेट हे म्हणजे सेकंड पोझिशनला काँग्रेसचंच असते. पण मध्यंतरी काँग्रेस फार वीक झाल्यामुळे थोडंफार BJPचं म्हणजे आहे जरा, परंतु त्या स्टेजपर्यंत नाही की ते सरकार स्थापन करतील आणि आम्हाला ते हे करू शकतील. तुम्हाला 3 प्रश्न विचारले जातील. एक तर फायनान्शियल प्रुडन्स जो आहे तुमचा तो काही चांगला नाही आहे. दुसरा असा आहे की तुम्ही फक्त मायनॉरिटीचं पॉलिटिक्स करता. आणि तिसरं असं आहे की तुमच्या कुटुंबामध्ये पण खूप डायनेस्ट आहेत. ते कुटुंबातलं डायनेस्टिक हे चुकीचा विषय आहे. 100% सगळे मिळून काम करतो, तसं कुठंच काही गॅप्स नाहीत. एक पहिला विषय झाला. चंद्रशेखर राव यांच्याच कुटुंबाबद्दल विचारलं. त्याच कुटुंबाचं सांगतो. ते सगळे म्हणजे रूमर्स आहेत, तसल्या पद्धतीचं कुठंच काही नाही. 100% कुटुंब एकत्रित आहे, एकत्रित म्हणून काम करतात आणि त्याच्यामुळेच हा विकासाचं जे काम चालते ते व्यवस्थित चालते. जे कोणी मंत्री आहेत म्हणजे साहेबाच्या रिलेशनमध्ये सगळे लोक इफेक्टिव्हली काम करतात. आमचे इंडस्ट्री मिनिस्टर असो किंवा आमचे फायनान्स मिनिस्टर असो, जे कोणी असतील ते. दुसरा विषय मायनॉरिटीचं तुम्ही जे अपीजमेंट करत राहता. नाही तसं काही नाही. मायनॉरिटीसाठी नाही, आम्ही STसाठी पण केलो. आता तुम्हाला बोलल्याप्रमाणे आम्ही अपलिफ्टिंग ऑफ दलित लोकांसाठी किंवा शेड्यूल ट्राईबच्या लोकांसाठी आमचे जे रिझर्वेशनचे विषय आजपर्यंत दिल्लीमध्ये पेंडिंग आहेत ते आम्ही तरी आमच्याकडून पाठवलो. STच्या लोकांना रिझर्वेशन. राज्याची आर्थिकदृष्ट्या खूप दुरावस्था होत जाणार आहे. मी म्हणत नाही झाली म्हणून. तसं काय जाणार नाही का. म्हणजे तुम्ही बघितलात आमचं आता ह्यावेळेस म्हणल्यासारखं 2,60,000 कोटीचं बजेट होणार आहे. त्याच्यातून आम्हाला रेव्हेन्यू जनरेशन आहे. डेफिनेटली बाकी स्टेटपेक्षा आमचं FRB आमचा जो लिमिट आहे त्याच्यापेक्षा फर्स्ट नंबर होता नक्कीच नव्हतं, हे तुम्हाला नक्की सांगू शकतो. त्याचे स्टेटमेंट तुम्हाला पण मी दाखवतो. पहिल्या 10 मध्ये तुम्ही आहात असं माझं मत आहे. मी पहिले 10 मध्ये 10 नंबरला असणं विषय वेगळा, 1 नंबरला असं विषय वेगळा आहे. ठीक है सर, थैंक यू सो मच. या दोघा जनाचं एक है, मैं आपकी इस बात से सहमत हूँ कि आगे की जो भी राजनीति बनेगी, चाहे कोई भी पॉलिटिकल पार्टी हो, आज जिसको हम लोग फ्रीबी कह रहे हैं वो शायद उसका कॉमन एजेंडा हो सकता है. ये बात है, सही है कि फिजिकल जो प्रुडन्स है उसको भी आपको मेंटेन करना है. सो मी यांच्यासाठी आणि खासदार साहेबांच्या या मताशी सहमत आहे की तेलंगणा राज्याने जेव्हा महाराष्ट्र आणि तेलंगणाची तुलना होते
तेव्हा तेलंगणात कसं झालेलं आहे, तेलंगणात कशी फ्री वीज मिळते, तेलंगणातल्या शेतकऱ्याला कसे 10,000 रुपये मिळतात, तेलंगणातल्या शेतकऱ्याच्यासाठी कॉमन माणसासाठी कसे विचार केले जातात वगैरे, अशी चर्चा महाराष्ट्रात पण होत असते. महाराष्ट्राची सध्याची राजकीय स्थितीच अशी आहे की इथे नवीन कुठलाही प्लेअर येत असेल तर त्याची स्क्रुटनी होते आणि लोक त्याकडे आशेनेही बघतात. आता ती आशा किती फ्रुटफुल होते, चंद्रशेखर राव हे खरंच त्याला किती कंटिन्युएशनमध्ये घेऊन जातात. पण तर 5 सभा आहेत ना तुमच्या इथून पुढे महाराष्ट्रामध्ये, आता ही पहिली सभा आहे. पहिली सभा आहे. येस, आणखी प्रोग्राम डिसाईड. तर याची आपण नोंद घेणं गरजेचं आहे. म्हणूनच आपण नांदेडमधून आज ती नोंद घेतली. माझा सहकारी धनंजय सोळंके, कॅमेरामन काकासाहेब कांबळे, मी राहुल कुलकर्णी, ABP माझा, नांदेड. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.